नमस्कार, मी प्रशांत कदम. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये तब्बल 70 नगरसेवक हे बिनविरोध निवडून येणार आहेत. आणि या बिनविरोध निवडणुकीच्या पाठीमागे नेमके काय काय खेळ झालेले आहेत, पैशाचे, धमक्यांचे आणि इतर सगळ्या पद्धतीनं धाकदपटशा दाखवण्याचे, याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. पण अजून एक शंका लोकांच्या मनामध्ये आहे, ती म्हणजे बिनविरोध निवड नोटाचा ऑप्शन असताना कशी काय होऊ शकते. अनेकांना असंही वाटतंय की ज्या अर्थी नोटाचा ऑप्शन अवेलेबल आहे त्या अर्थी त्या त्या वॉर्डातले जे मतदार असतील ते अजूनही मतदान करू शकतात आणि नोटाचा ऑप्शन जर त्यांनी दाबला तर या निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो. मी बघितलं गेल्या 2-3 दिवसापासून काही पोस्ट व्हायरल झालेले आहेत. काही ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला दिला जातोय आणि त्या अर्थानं नेमकी परिस्थिती काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की एक जी पोस्ट आत्ता व्हायरल होतीये बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामध्ये पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया म्हणजे PUCL वर्सेस युनियन ऑफ इंडिया या सुप्रसिद्ध खटल्याचा हवाला देण्यात येतोय. आता या खटल्यामध्ये निकाल तर दिला गेलेला होता, जो साधारणपणे 2011-12च्या दरम्यान आलेला होता आणि त्याच्यानंतर आपल्याकडे नोटा EVM वरती ऑप्शन देणं हे कंपल्सरी झालेलं आहे. म्हणजे या याचिकेमुळं काय परिणाम झाला तर आपल्याकडं तो अधिकार जो आहे तो मतदारांना कायमस्वरूपी मिळालेला आहे. त्यामुळं ही पहिली गोष्ट. दुसरीकडे जर समजा एखादा उमेदवार बिनविरोध डिक्लेअर होत असेल पण त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन पण आहे नोटाचा, तर एक प्रकारे बिनविरोध निवड जाहीर करणं म्हणजे तिथल्या मतदारांचा नोटाचा हक्क सुद्धा गायब करून टाकणं हा सुद्धा एक त्याच्यातला अर्थ होतो. आणि म्हणून याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका जी आहे ती दाखल झालेली आहे. अर्थात त्याच्याबद्दल अगदी मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 18 डिसेंबरची बातमी आहे. त्या तारखेला सुनावणी झालेली होती आणि सध्याचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठानं सुनावणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये काही ऑब्झर्वेशन्स त्यांनी मांडलेले होते. त्यांनी अजूनही कुठला त्याच्याबद्दल निकाल दिलेला नाहीये. फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढची सुनावणी या संदर्भातली होणार आहे. 17 फेब्रुवारी त्याच्यातली पुढची तारीख आहे. आता ही याचिका काय आहे तर विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम 53(2) हे जे आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे. काय आहे 53(2)? तर एखाद्या उमेदवाराच्या विरोधात जर कुठलाच दुसरा अर्ज आला नाही तर त्याला विजयी घोषित करण्याचं जे कलम किंवा जो नियम आहे त्याला यांनी चॅलेंज केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या अर्थी आपल्याकडं नोटाचा ऑप्शन अवेलेबल आहे त्या अर्थी अशा पद्धतीनं केवळ समोर उमेदवार नाही आहेत म्हणून त्या उमेदवाराला बिनविरोध डिक्लेअर करणं. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की इथं तुम्ही नोटाला सुद्धा एक काल्पनिक उमेदवार मांडलं पाहिजे आणि त्यासाठी किती मतं मिळतायत लोकांच्या मनामध्ये खरोखर त्याबद्दल सुद्धा काही म्हणजे नोटा दाबण्याकडे काही ओढा आहे का हे लक्षात घेतलं पाहिजे, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. आता ज्यावेळी अशा पद्धतीची याचिका आली त्याच्यानंतर साहजिक आहे की केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि इतर वकील यांनी याला विरोध केलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की निवडणुकीच्या बद्दल कुठलाही पॉलिसी डिसिजन जो आहे तो सरकारला घेऊ द्या. अशा पद्धतीनं जनहित याचिका जर पॉलिसी ठरवायला लागल्या तर अवघड होईल. पण याच संदर्भात ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली होती तेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हे म्हटलेलं होतं की इट विल एक्झामाइन whether the nota option should be made available to voters even when only a single candidate stands uncontested in elections. म्हणजे ज्यावेळी एकच उमेदवार रिंगणामध्ये आहे त्यावेळी सुद्धा नोटाचा पर्याय उपलब्ध असला पाहिजे की नाही याच्याबद्दल आपण विचार करू. आता त्याचवेळी जस्टिस कांत यांचे जे ऑब्झर्वेशन्स होते ते काय होते बघा. Kant had noted that while the law permits automatic victory in such cases, it fails to account for a scenario where voters may disapprove of the only candidate in the fray. बरोबर आहे. म्हणजे की जरी नियम असं सांगत असेल की कुणीही समोर उमेदवार नसेल रिंगणामध्ये तर त्या एका उमेदवाराला विजयी घोषित केलं पाहिजे, पण समजा त्या मतदारसंघातल्याच मतदारांची नापसंती असेल याही व्यक्तीबद्दल
तर ती रजिस्टर होण्याचा तरी मार्ग उपलब्ध असला पाहिजे आणि किमान ते डिसअप्रुव्हल रजिस्टर व्हावं की नाही याच्याबद्दल आपल्याला विचार करता येईल. सुप्रीम कोर्टानं या याचिकाकर्त्यांच्या मागणीला व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन असं सुद्धा म्हटलेलं होतं, पण अर्थात या संदर्भात कुठलाही निकाल जो आहे तो मात्र अद्यापही दिला गेलेला नाहीये. याच केसमध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं सिनियर ॲडव्होकेट राकेश द्विवेदी यांनी काय म्हटलेलं होतं, तर त्यांनी आत्तापर्यंत नोटाची जी आकडेवारी आहे आपल्याकडं ती कशी कमी राहिलेली आहे आणि त्याचा प्रत्यक्ष निकालावरती परिणाम होईल इतक्या प्रमाणामध्ये नोटाचा वापर आपल्याकडं अजून होत नाहीये हे त्यांनी सांगितलेलं आहे. जरी काही ठिकाणी एखाद्या दुसऱ्या नंबरच्या उमेदवारापेक्षा सुद्धा नोटाची मतं अधिक असली तरी सुद्धा थेट विजय आणि पराभवावरती परिणाम करू शकेल असा कुठला निकाल आजवर नोटाचा आलेला नाहीये ही आकडेवारी त्यांनी सांगितली. आणि त्यात तथ्यही आहे, आपल्याकडं साधारणपणे 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून नोटाचा ऑप्शन वापरायला सुरुवात झालेली आहे. याच्या आधी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा ऑप्शन वापरण्यात आलेला होता, पण एकंदरीतच साधारणपणे 1-1.5% 2% असं कुठेतरी प्रमाण असतं. आणि म्हणून निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की तुम्ही या संदर्भात जो काही निर्णय द्याल तो आम्हाला मान्य असेल, जरी नोटाची ही परिस्थिती सध्या असली तरी. दुसरा एक याच्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा आहे की जर समजा त्या बिनविरोध उमेदवारापेक्षा नोटाची मतं जास्त ठरली तर मग त्या ठिकाणी नेमकं काय होणार? त्या उमेदवाराची निवड रद्द होणार का, रिइलेक्शन होणार का, याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतील. आपल्याकडं अजूनही राईट टू रिकॉल जो आहे तो मान्य करण्यात आलेला नाहीये. म्हणजे जरी समजा नोटाची मतं अधिक ठरली तरी सुद्धा तिथला निकाल जो आहे तो बाधित होत नाही. 2013च्या छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याकडं नोटाचा पहिल्यांदा वापर झालेला होता आणि त्याच्या आधीची परिस्थिती नेमकी काय होती ते लक्षात घ्या. आपल्याकडं रूल 49(0) ऑफ द कंडक्ट ऑफ इलेक्शन्स रूल 1961 काय सांगतो, तर ज्या लोकांना कुणालाच मत द्यायचं नाहीये त्यांना काय करावं लागायचं आधी, तर मतदान केंद्रामध्ये जाऊन तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला ते कळवावं लागायचं आणि नन ऑफ द अबाव अशा पद्धतीनं त्यांचं मत जे आहे ते रेकॉर्ड व्हायचं. पण या परिस्थितीमध्ये ते अर्थातच गुप्त राहायचं नाही, कारण निवडणूक अधिकाऱ्याला ते माहिती असायचं की कुठल्या व्यक्तीने इथून आपल्याला कळवलेलं आहे की मला मत द्यायचं नाहीये. आणि याच्यामध्ये मग मतदानाच्या सिक्रेसीचं उल्लंघन होतं. म्हणून नोटा ऑप्शन असला पाहिजे अशाबद्दल एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेवरती मग सुप्रीम कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल जो आहे तो दिलेला होता. नोटाच्या बाजूनं अर्थातच काही मुद्दे आहेत की नोटा हा जनमानसामध्ये त्या उमेदवाराबद्दलची नेमकी काय प्रतिमा आहे हे योग्य पद्धतीनं रिफ्लेक्ट करतो. जर समजा नापसंती असेल तर ती त्याच्यातनं उमटते वगैरे. पण काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की मुळात या नोटाचा वापर पण खूप कमी होतो आणि एक नकारात्मक मतदान जे आहे ते याच्यातनं होतं. याच्याबद्दलचे वाद आणि प्रतिवाद दोन्ही बाजूंनी होत आलेले आहेत. पण एक लक्षात घ्या की बिनविरोध निवडीबद्दल अद्याप आपल्याकडे असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाहीये की जिथं एकच उमेदवार असला तरी नोटाचा ऑप्शन वापरण्याची परवानगी मतदारांना मिळेल. या संदर्भात ऑगस्ट महिन्यामध्ये एक हिअरिंग झालेलं होतं, डिसेंबर महिन्यामध्ये पण झालेलं आहे आणि विधी सेंटरनं जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावरची पुढची तारीख ही फेब्रुवारी महिन्यातली आहे. तिथं नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे आपल्याला बघावं लागेल. आणि विधी सेंटरची जी याचिका आहे ती केवळ या एका मुद्द्यापुरती नाहीये, इतर सुद्धा अनेक मुद्दे त्यांनी सुचवलेले आहेत. त्यामुळं आत्ता या घडीला असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाहीये, ही पहिली गोष्ट. आता आपल्याकडं महानगरपालिकांचे जे 70 नगरसेवक ज्यांच्या विरोधात कुणीही उभं नाहीये ते निवडून येणार आहेत, तर त्यांचं नेमकं काय होतं आहे? एकतर त्यांच्या विरोधात चौकशी होती आहे, हे तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल. पण ही चौकशी जी आहे ती तशी थोडी रुटीन चौकशी असते. म्हणजे त्यांच्या विरोधात काय नेमकं कोणाच्या तक्रारी आहेत का, या गोष्टी बघितल्या जातील आणि त्याच्यानंतर तिथले स्थानिक अधिकारी जे आहेत ते या संदर्भातला निकाल देतील. आणि हे त्यांना विजयाचं प्रमाणपत्र जे आहे ते आधीच दिलं जात नाही. ज्यावेळी इतरांचा निकाल जाहीर होत असतो त्याच वेळी त्यांना हे विजयी जे आहे ते जाहीर केलं जातं. आता आकडा तर खूप मोठा आहे. कल्याण डोंबिवली जिथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत तिथं 15-15 आणि 17-17 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत. आता आपल्याकडं
त्याच्याबद्दल चर्चा होती आणि आधी पण कसं होत होतं हे वगैरे सांगितलं जाते. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये असे प्रकार याआधी होत नव्हते. ही गोष्ट लक्षात घ्या. लोकसभेमध्ये सुद्धा जे प्रकार याच्या आधी थोडे बहुत झालेले आहेत ते सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये झालेले आहेत. 1951 च्या नंतर जेव्हा आपल्याकडे निवडणुका व्हायला लागल्या तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणामध्ये पहिल्या 1-2 निवडणुकांमध्येच झालेल्या आहेत. त्यामुळे बिनविरोधच्या विरोधात नोटा अजूनही मैदानात आहे अशा पद्धतीच्या पोस्ट या थोड्याशा फसव्या आहेत. या संदर्भात अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला नाहीये. सुप्रीम कोर्ट या संदर्भात विचार करतंय, पण तो नेमका निकाल अंतिम काय असेल हे आपल्याला नंतर कळेल. तुर्तास आपण महाराष्ट्रात या सध्या ज्या चाललेल्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये हे बिनविरोधचं प्रमाण अजून किती कसं वाढलेलं आहे याच्याबद्दल बोलतोय आणि त्याच्यात काय काय गोष्टी झालेल्या आहेत हे सुद्धा आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उघड होत आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.